नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे रेशो. तर रेशो या प्रकार अतिशय सोपा आहे. फक्त यामधील एक बेसिक कन्सेप्ट आहे. जसं आपण ऍव्हरेज मध्ये बघितलं तसंच आपल्याला रेशो मधला एक बेसिक कन्सेप्ट बघायचा आहे. बघा, याच्यामध्ये रेशो एक्झॅक्टली असतं काय, तर आपण त्यासाठी एक उदाहरण घेऊ. जसं आज माझ्या वर्गामध्ये मुलांची संख्या आहे 20, ओके, आणि मुलींची संख्या आहे 30. तर 20 आणि 30 हा काही रेशो नाही आहे, कारण की रेशो इज अ सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ द ओरिजिनल व्हॅल्यू. सिम्पल एकदम याची जर डेफिनेशन केली तर आपण 20 आणि 30 यांना ओरिजिनल व्हॅल्यू हे नाव दिले. ओके, आणि मेल किती आहे 20 आणि फिमेल किती आहे 30. ओके, तर क्लासमध्ये मेल आहे 20, फिमेल आहे 30, आणि यांचा जर आपण रेशो काढला तर तो या ठिकाणी आपल्याला माहित आहे की 2/3, 2/3 येतो. तर आपण 2/3 रेशो कसा काढला? आपण सगळ्यात पहिले एक संख्या शोधली जी मोठ्यात मोठी आहे आणि तिने दोघांनाही भाग जातो, 20ला आणि 30ला. तर ती संख्या या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे काय आहे, 10. तर त्याला आपण एक सिंपल नाव देऊ, कॉमन टर्म. कॉमन टर्म नाव हे याच्यासाठी देण्यात आलेलं आहे कारण की ह्या कॉमन टर्मनी या दोघांनाही भाग जातो. तर कॉमन टर्म या ठिकाणी झाली 10, आणि कॉमन टर्मनी जर वरच्या आणि खालच्या संख्येला भागितलं तर तुम्हाला रेशो मिळतो 2:3. ओके, आणि जर तुम्ही याच कॉमन टर्मनी परत रेशोला मल्टिप्लाय केलं, ओके, गुणाकार, कॉमन टर्म 30 10, तर तुम्हाला रेशो वरून परत काय मिळतं, ओरिजिनल व्हॅल्यू. ओके, रेशो. तर रेशोला कॉमन टर्मनी तुम्ही मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल व्हॅल्यू मिळते. ओके, तर ही झाली कॉमन टर्म. बघा, आता मी एक गोष्ट इथे दाखवतो की तुम्हाला जर तुम्ही हा बॉक्स केलाय, असा बॉक्स मी वरच्या बाजूने नाही केला. का नाही केला? त्याचं एक सिंपल कारण आहे की तुम्ही ओरिजिनल व्हॅल्यू वरून रेशो कडे जाऊ शकता, पण तुम्ही रेशो कडून ओरिजिनल व्हॅल्यू कडे जाऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, बघा, आता मी जर एक वेगळ्या बॅच मधील मुलं आणि मुली यांच्या संख्यांचा रेशो तुम्हाला दिला, फॉर एक्झाम्पल रेशो आहे 7:5, तर तुम्ही मला रेशो सांगू ओरिजिनल व्हॅल्यू सांगू शकता का? नाही. तुम्हाला काहीतरी कॉमन टर्म काय आहे हे माहित पाहिजे. ओके, याशिवाय तुम्ही रेशो वरून ओरिजिनल व्हॅल्यू कडे जाऊ शकत नाही. ओके, त्यामुळे मी इथे बॉक्स दिलाय आणि असा बॉक्स इथे नाहीये, कारण की तुम्ही ओरिजिनल व्हॅल्यू वरून रेशो कडे जाऊ शकता. फॉर एक्झाम्पल, मी आणखी एक उदाहरण घेतो की एका बॅच मध्ये 15 मुलं आहे आणि मुली 20 आहे. तर सगळेच तुम्ही रेशो सांगू शकता. जसं 5×3=15, 5×4=20. 3:4 हा जो झाला हा रेशो झाला, कारण कॉमन टर्म किती आहे या ठिकाणी, 5. तर आपण एक सिंपल गोष्ट या ठिकाणी शिकलो की ओरिजिनल व्हॅल्यू वरून रेशो कडे जाणं सोपं आहे. कॉमन टर्म तुम्ही शोधू शकता, पण रेशो कडून ओरिजिनल व्हॅल्यू कडे येता येत नाही जोपर्यंत आपल्याला कॉमन टर्म काय माहित नसतं. ओके, तर जर मी या ठिकाणी आता तुम्हाला सांगितलं असतं की कॉमन टर्म 2 आहे, तर तुम्ही 7×2=14 ही एक ओरिजिनल व्हॅल्यू मुलांची संख्या सांगितली असती, आणि 5×2=10 ही मुलींची संख्या सांगितली असती. ओके, तर सिंपल आहे. सगळा खेळ जो आहे हा कॉमन टर्म खेळतो. तर आपल्याला रेशो या प्रकरणामध्ये बघा, ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की कोशिश करा की कॉमन टर्म लवकरात लवकर मिळाली पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल, जर मुलं आणि मुली यांचा रेशो आहे 3:5, तर आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यू तर काढता येत नाही जोपर्यंत कॉमन टर्म माहित नाही. तर या ठिकाणी कॉमन टर्म जी आहे ती आपण x पकडायची. ओके, आणि मुलांची संख्या मग या ठिकाणी ती किती येते, 3x, आणि मुलींची संख्या किती येते, 5x. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जर कॉमन टर्म दिलेली नसेल तर कॉमन टर्म किती पकडायची, 3x, आणि कॉमन टर्म किती पकडायची, x. तर मुलांची संख्या झाली 3x आणि मुलींची संख्या झाली 5x. तर एक गोष्ट आपण शिकलो की जेव्हा कॉमन टर्म नसते तेव्हा कॉमन टर्म x पकडायची. आणखी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं ऍव्हरेज मध्ये आपण बघितलंय की जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे ते सम सोबत होतात, म्हणजे ट्राय टू कन्वर्ट एव्हरी ऍव्हरेज इंटू सम, असं मी म्हटलं होतं. तसंच रेशो मध्ये पण एक रूल लक्षात ठेवायचा, तुम्ही ते लिहून देतो. ट्राय टू कन्वर्ट रेशो इंटू सम. ठीक आहे, सॉरी,
रेशो इंटू सम. तर आता रेशोला जर रेशोला ट्राय टू कन्वर्ट रेशो इंटू ओरिजिनल व्हॅल्यू. तर रेशोला ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचंच असेल तर काय रूल आहे की आपल्याला कॉमन टर्म माहित पाहिजे, आणि जर ती दिलेली नसेल तर काय पकडायची, एक्स. ओके. तर याच्यानंतर तुम्हाला कोणी विचारलं, जसं या उदाहरणामध्ये मी तुम्हाला कॉमन टर्म सांगितलीच नसती, तर मुलांची संख्या किती आहे हे चुकीने 7 सांगायची नाही. जर विचारलीस तर ती सांगायची 7x, आणि मुलींची संख्या 5 नाहीये कारण हा रेशो आहे. मुलींची संख्या किती सांगायची, 5x, वेअर x इज द व्हेरिएबल, x इज द कॉमन टर्म. आलाय लक्षात. आणि जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचे तुम्ही ओरिजिनल व्हॅल्यू सोबत करा. कोणतंही मॅथमॅटिकल ऑपरेशन हे रेशो सोबत होत नाही, ते ओरिजिनल व्हॅल्यू सोबत होते, हे लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनी. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आपण बघूया की एखाद्या रेशोला कंटिन्युअस फॉर्म मध्ये कसं आणायचं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला रेशो दिला A:B 2:3 आणि B:C हा दिलाय 5:7 आणि तुम्हाला विचारलाय की A:B:C काय असेल, तर हे अतिशय सोपं आहे. बघा, या 2 ला इथे लिहा, 3 ला इथे लिहा, 5 ला इथे लिहा, 7 ला इथे लिहा. काहीच नाही, आपण सिंपल यांना इथे लिहून घेतलेलं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दोघांमध्ये झेड लावायचा आहे. ओके, सिंपल झेड. बघा आता काय केलं मी, 5 दुने 10, ठीक आहे, इथे लिहितो 5 दुने 10 इज टू, त्यानंतर 5 त्रिक 15 इज टू 7 त्रिक 21. तर या पद्धतीने तुम्ही A:B:C काढू शकता. पण हे असं काही करताना हे लक्षात ठेवा की इथला व्हॅल्यू B आणि इथे B असणं जरुरी आहे, तरच हे कंटिन्युअस होते. नसतील तर त्यांना रिव्हर्स करून घ्या, तरच ते होते. ओके. व्यतिरिक्त जर असे 3 इक्वेशन आले तुम्हाला, फॉर एक्झाम्पल A:B, याची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल 1:2 आहे, त्यानंतर B:C याची व्हॅल्यू आहे 2:3, त्यानंतर C:D याची व्हॅल्यू आहे परत 2:5. ओके. आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलं C:D की A:B:C:D किती होतं. तर पण काढणं अगदी सोपं आहे, त्यासाठी मी वर इथे या बाजूने दाखवतो. तर पहिला फ्रॅक्शन जो आहे A:B याला इथे लिहून घेतो 1:2, दुसरा जो आहे तो 2:3 आणि तिसरा जो आहे तो 2:5. ओके. यानंतर बघा, मी आता ज्या सेगमेंट इथे देतो, पहिली जी रेष आहे ती स्ट्रेट तुम्ही जाऊ द्यायची. या तिघांचा गुणाकार 2 दुने 4 1 4, ह्याला 4:2. दुसरी रेष जी आहे ती बघा, इथे मी रंग बदलवतो, 2 दुने 4 4 दुने 8:2. तर तिसऱ्या याच्यासाठी मी अजून वेगळा रंग वापरतो. बघा, 3 दुने 6 6 दुने 12:2. आणखी एक सगळ्यात खालची, तर 2 त्रिक 6 6 पंच 20. आता या सगळ्यांना कॉमनली दोन्ही भाग जातो, तर तो देणं पण इथे जरुरी राहतो, त्याशिवाय तो रेशो नाही बनणार. ठीक आहे. तिचं 2 दुने 4 2 चौक 8 2 सक 12 आणि 2 15 30. ओके. तर हा रेशो झाला 2:4:6:15 A:B:C चा. जर तुम्हाला A:C विचारला तर तुम्ही हा द्यायचा 2:6 म्हणजे 1:3. तर अशा पद्धतीने रेशो प्रकरण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा, रेशो म्हणजे काय, रेशो इज द सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ द 2 or more ओरिजिनल व्हॅल्यू. तर वरच्याला जो आहे तो अँटीसिडेंट म्हटलं जातं, खालच्याला कॉन्सिक्वेंट म्हटलं जातं तर रेशोमध्ये. तर रेशोमध्ये आपण ही गोष्ट शिकलो की रेशोला कन्व्हर्ट करायचं आहे तुम्हाला. कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, ओरिजिनल व्हॅल्यूमध्ये. त्यासाठी तुम्ही कॉमन टर्म काय घ्यायला पाहिजे, एक्स. आणि जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन तुम्हाला करायचे तुम्ही एक्स ओरिजिनल व्हॅल्यू सोबत करा. त्यानंतर इथे झेड लावून तुम्ही यांना कंटिन्युअस करू शकता. आणि इथे हे जे साईन दिलेलं आहे मी परत एकदा सांगतो, 1 2 त्यानंतर 3 आणि 4.
अशा पद्धतीने तुम्ही साइन यूज करून हे कंटिन्युअस करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं जे ई अंकगणित व बुद्धिमत्ता पुस्तक आहे हे नक्की विकत घ्या. ते mpsconlinetest.com वर ऑनलाईन पण विकत घेऊ शकता, ऑर्डर देऊ शकता किंवा मार्केटमध्ये पण ते अवेलेबल आहे. थँक्यू.